आपण अध्याय 10 बघत आहोत. विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन. दक्षिणेश्वरी नरेंद्रनाथ आणि इतर भक्त उपस्थित आहेत आणि त्यांना अनुलक्षून श्रीरामकृष्ण उपदेश देत आहेत. आणि नरेंद्र आल्यामुळे म्हणजे नंतरचे स्वामी विवेकानंद आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आहे. आणि तो आनंद किती झाला आहे, मास्तर महाशयांनी विविध प्रकारे वाक्यरचना करून तो इथे दाखविला आहे. आणि सगळं आध्यात्मिक वातावरण आहे तिथे. जसं श्रीरामकृष्ण नेहमी भजन कीर्तन वगैरे इतक्या विविध प्रकारे ईश्वराशी सान्निध्य साधत असत आणि उपस्थित भक्तांच्या समोर भक्ती म्हणजे काय असते, देवावर प्रेम कसं करायचं असतं. देवावर काही प्रेम एकदम बसत नाही. कोणत्याही गोष्टीवर एकदम काही प्रेम बसत नाही, त्याला वेळ जाऊ द्यावा लागतो. परंतु विविध प्रकारे आपण जर आपल्या इंद्रियांना त्या विषयात गुंतवलं तर मग हळूहळू प्रेम उपजतं आणि ते वाढतं. गेल्या वेळी आपण बघितलं की श्रीरामकृष्ण म्हणतात, नरेंद्र वगैरेंना भक्तीच सगळ्यात सार. ईश्वरावर प्रेम केल्यानं विवेक वैराग्य आपणहून येतं. आपणहून येतं, कोणतीच गोष्ट आपणहून येत नाही, पण आपणहून येतं म्हणजे सहजपणे येते या अर्थाने, न कळत. इतकी महत्त्वाची अमूल्य गोष्ट खूप इतर प्रयत्न करूनसुद्धा जी पुरेशी येत नाही किंवा येत पण नाही. परंतु भक्ती अशी गोष्ट आहे की जी आपण त्याची साधना नीट प्रकारे केली तर मात्र हे विवेक वैराग्य हा आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे. हा पाया मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. श्रीहरी पावतो स्वभावाने. आपण व्यवहारात पण बघतो की आपण कोणावर प्रेम केलं की ते आपल्यावर प्रेम करतात. प्रेम ही परस्पर होणारी गोष्ट आहे. भावना हा भाव आहे. हा कसा येतो आपल्याला माहीत नाही, परंतु तो परस्पर आहे की नाही. एकतर्फी प्रेम जे असतं ते फार उच्च दर्जाचं असतं. त्याच्यामध्ये याला सामंजस्य म्हणतो आपण. मी तुझ्यावर प्रेम कर, तू माझ्यावर प्रेम कर. प्रेमाचे बरेचसे प्रकार आहेत. भक्तीमध्ये त्याचं वर्णन आहे. पंचभाव म्हणत नाही, तो आणखीच वेगळा प्रकार आहे. तर सगळ्याचं सार म्हणजे तुम्हाला जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे तुमच्या प्रयत्नांनी, त्याला सार म्हणतात. आपण खूप प्रयत्न केले एक विशिष्ट गोष्ट प्राप्त करण्यासाठी, आणि ती गोष्ट जर आपल्याला मिळाली तर मग आपल्या प्रयत्नांचं ते फळ आहे, तो शेवटचा परिणाम आहे. गती, त्याला अवगती म्हणतात की नाही. ती प्राप्त झाली तुमच्या प्रयत्नांना. तुमचे प्रयत्न उचित होते, जसे व्हायला पाहिजे तसे होते. म्हणून कोणतीही साधना केली, विविध प्रकारे इथे आपण या अध्यायात बघत आहोत. प्रत्यक्ष बघितलं तर आपल्या मनावर आणखी ठसतं ते. म्हणून
इथे खूप प्रकारे श्रीरामकृष्ण आपल्या तरुण भक्तांसमोर आणि जे वयस्क भक्त आहेत त्यांच्यासमोर कशासाठी त्यांना कळावं कशा प्रकारे भक्ती केली जाऊ शकते. कारण आपल्या मनामध्ये जगाविषयी प्रेम उपजलेलं आहे, उपजतं आणि ते वाढतं. कशामुळे वाढतं, कशामुळे उपजतं? कारण आपण त्या गोष्टी बघत आलेलो आहोत. अगदी लहानपणापासून जगावर प्रेम करणारे लोक आपल्या नेहमीच निकट असतात, संपर्कात असतात, आजूबाजूला असतात. आणि तसेच आपण मोठे होतो की नाही. आपलं वय वाढतं, मोठे होतो, आणखी मोठे होतो, आपल्या जबाबदाऱ्या वाढतात की नाही. पण हे सगळं घडत असताना आपण काय बघतो की लोक जगावर कसे प्रेम करतात. जग म्हणजे वस्तू, व्यक्ती की नाही, ते त्याच्यावर आपण कसे प्रेम करतात आणि तो संस्कार आपल्यावर आपोआप पडतो. पण कळत न कळत, बहुतेक न कळत आपण तसंच करायला लागतो आणि मग जगावर खूप प्रेम जडतं आपलं. आणि ते पाविजेतो स्वभावे, हे अगदी स्वाभाविकपणे, स्वभाव म्हणजे स्वाभाविकपणे होतं ते. कारण तसं आपलं मन आहे, तसा आपला स्वभाव आहे, तसे आपले संस्कार आहेत. अगदी सहजपणे घडणं त्याला स्वभाव म्हणतात. पाविजेतो स्वभावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे भक्तिपंथेची जावे. भक्ती इथे म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे काय? हा एक भाव आहे जो आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये असतो. तो विविध प्रकारे व्यक्त होतो. या सगळ्यांना एका वळण द्यायचं आहे. आपण ज्याला म्हणतो प्रात्यक्षिक आहे, ते डेमॉन्स्ट्रेशन. आपण हे अध्यायात बघतो आहोत की कशा प्रकारे प्रेम वाढतं. आणि प्रेम म्हणजे इथे आपला ईश्वराचा विषय चालू आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात की भक्ती सगळ्यात सार ईश्वरावर प्रेम केल्यानं विवेक वैराग्य उत्पन्न होतं. त्याचंच व्यतिरेक म्हणजे अन्वय व्यतिरेक की विवेक वैराग्य हवं असेल तर ईश्वरावर प्रेम करा. कारण जगावर प्रेम केल्यानं नेमकं उलटं घडतं. विवेकही नसतो आणि वैराग्यही नसतं. ते असलं तरी संपून जातं, नाश पावतं. महाभारतात ही उदाहरणं खूप आहेत. आणि पराकोटीचं उदाहरण म्हणजे धृतराष्ट्राचं आहे. त्यांनी एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं, ती भक्ती आहे ती, पण चुकीची भक्ती आहे, चुकीच्या वस्तूवरची भक्ती आहे की नाही. सत्तेवर, पदावर, पुत्रावर अशी वेडी भक्ती केली आणि त्याला महाभारत आत्यंतिक मूढता म्हटलेलं आहे. धृतराष्ट्रो अमनीषी, आत्यंतिक मूढता आहे ती. प्रत्यक्ष भगवान कृष्ण आहेत, परंतु ती देवावरची भक्ती उत्पन्न होत नाही. कारण विवेक आणि वैराग्य उत्पन्न होत नाही. काय टिकणार आहे, काय तकलादू आहे, याचा जर विचार आपल्या मनामध्ये निर्माण झाला नाही तर जे तकलादू आहे, नकली आहे, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये तो भाव उत्पन्न होणार नाही. ही गोष्ट काही आपल्या कामाची नाही आहे, हे निरर्थक आहे. काय सार आहे, आपल्याला काय शेवटी काय पाहिजे? भक्ती. आणि म्हणून श्रीरामकृष्ण सांगतात आहेत की भक्ती सगळ्यात सार, सगळ्याचं सार, सगळ्याचं म्हणजे सर्व साधनांचं, सर्व प्रयत्नांचं या अर्थाने. आपण किती प्रयत्न करतो, ते सगळेच प्रयत्न आपल्याला कामास येतात, फलीभूत होतात. ते फलीभूत झाले कसं कळायचं? ते आपल्याला कळेल जेव्हा आपल्या मनामध्ये विवेक आणि वैराग्य उत्पन्न झालं तर की नाही. वैराग्य म्हणजे आपल्याला हे कळायला लागेल की हे सगळं जे काही ज्याच्या संपर्कात आपण जीवनभर येतो ते सगळं कसं आहे? तात्कालिक आहे.
आपण इंग्रजीत म्हणतो टेम्पररी आहे. हा टेम्पररी, त्याला इथे इव्हनेसन्स म्हणतात की नाही, किंवा सुंदर शब्द आहे क्षणभंगूर आहे. कोणत्याही क्षणाला ते भंगून जाणार आहे. याची जाणीव सतत असणं, ते काही प्रत्यक्षाला भंगून जात नाही, त्याला बरेच क्षण निघून जावे लागतात. पण अनिश्चितता, कोणत्या क्षणाला भंगून जाईल याचा अंदाज आपल्याला बांधता येत नाही, त्याची ती क्षणभंगूरता. ही जाणीव जीवनभर असणं नाही. वैराग्य म्हणजे सोडून देणं नाही. काय सोडणार तुम्ही? काही सोडू शकत नाही. ते निघाल्याशिवाय ती सुटत नाही गोष्ट ना. आपण तशी काही सोडून देऊ शकत नाही. जसं कर्णाने कवच कुंडलं आपल्या अंगातून सोलून काढली होती आणि सूर्याला दिली होती, नाही इंद्राला दिली होती, तसं काय आपण काही सोलून काढून देऊ शकत नाही. पण वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे सोडणं या अर्थाने नाही. ती गोष्ट आपोआप निघून जाते. तुम्हाला कळायला लागतं हे सगळं काय आहे. त्याला तात्विक शब्द आहे माया. गुणमयी माया असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. त्रिगुणमयी माया. ती अतिशय कठीण आहे जायला. आणि दुरत्य असं म्हटलं आहे भगवद्गीतेमध्ये. दुरत्य, त्याला उल्लंघून जाणं अतिशय कठीण आहे, म्हणजे अशक्य आहे या अर्थाने. मग आपल्याला जमत नाही. मोठ्या लोकांनासुद्धा जमत नाही. मग सहजपणे जमेल असं करा. आणि सहजपणे त्या महाभारतात आहे की जे सुभद्रा हा जो तीर्थयात्रा करतो अर्जुन, त्यांनी काहीतरी नियम मोडल्यामुळे मग तीर्थयात्रा द्वारकेला जातो. द्वारकेला जाऊन त्याचं प्रेम बसतं हिच्यावर, सुभद्रेवर. आणि सुभद्रेला मग कृष्णाची फूस असते, तो पळवून घेऊन जातो आपल्या इंद्रप्रस्थाला. त्याचे 12 वर्ष संपलेले असतात तपस्याचे. तो येतो. आता आल्यानंतर त्याला जरा भीती वाटते अर्जुनाला. आता काय होणार? द्रौपदी काय म्हणणार? द्रौपदी खूप नाराज होईल. मग ते सुभद्रेला सांगतो, तू हिचं रूप घे, म्हणजे कपडे घाल गोपींचं, तिला जरा हे कर, म्हणजे तिला शांत कर, तिचं मन बदलो वगैरे वगैरे. आणि नंतर तुझं झाल्यानंतर मग मी मागून येतो. तोपर्यंत ती द्रौपदीचा जो राग आहे हा शांत होईल. त्याच्यामध्ये एक सुंदर महाभारतात आहे की गाठ असते, म्हणजे आपण पहिली गाठ जर सैल होते किंवा दुसरी गाठ जर आवडली तर. म्हणजे अर्जुनाचं द्रौपदी म्हणते की तो आता तुला सुभद्रा मिळाली आहे, त्याच्यामुळे माझ्यावरचं तुझं प्रेम कमी होईल, असं ते महाभारतातला तो श्लोक आहे. तर आधीचं जे आकर्षण, प्रेम, आसक्ती वगैरे ह्या गोष्टी, दुसरी गाठ जर इथे म्हटलेलं आहे की विवेक वैराग्य. विवेक वैराग्य म्हणजे या अर्थाने प्रत्येक व्यक्तीमध्ये विवेक वैराग्याचा भाग वेगवेगळा राहिला आहे. सगळ्यांच्या बाबतीत नाही. संतांच्याकडे निखळ वैराग्य असतं, महापुरुष असतात, अवतार पुरुष असतात, त्यांचं वैराग्य आपल्याला स्पष्ट दिसतं. कृष्णाचं वैराग्य त्याला निस्संगच म्हटलेलं आहे, दिसतं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती परत आहे आणि त्याप्रमाणे ते महाग होतात. व्यक्तीची महानता आपण कशी मोजायची, कशी मापायची, ती मापली जाते विवेक वैराग्याच्या मापाने. तो किती निस्संग आहे, किती निस्पृह आहे. जगामध्ये जे लोक खूप महान होतात आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, ते निस्संगतेने होतात. कृष्ण सगळ्या व्यवहारात नेहमी गुंतलेला होता, पण तो इतका महान का आहे? राम इतका महान का आहे? कारण ते निस्संग होते. नाही ते इतके राजे होऊन गेले, कृष्णासारखे किती होऊन गेले, रामासारखे किती होऊन गेले, बुद्धासारखे किती होऊन गेले, शेकडोंनी होऊन गेले. बाह्य गोष्टी नाही, त्यांच्या मनाची निस्संगत आहे ते.
की नाही. रामाला आपण इतकं मानतो का? कारण तो निस्संग होता की नाही. जी गोष्ट लोक सोडूच शकत नाहीत, म्हणजे मनातसुद्धा विचार येत नाही, तो सहजपणे करून टाकतो. रामाने सहजपणे राज्याचा त्याग केला. मी विचार नाही केला, कारण ती निस्संगत आहे म्हणून. म्हणून इथे ही जी भक्ती आहे, भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मी तत्वतः, असं गीतेमध्ये म्हटलं आहे 18व्या अध्यायामध्ये. जसं म्हटलं भक्तिपंथेची जावे मनाच्या श्लोकामध्ये आहे, तसंच इथे काय भक्त्यामान अभिजानाती, भक्तीने मी अभिजानाती, मी नीट कळतो साधकाला, भक्ताला. भक्तीनीच मी प्राप्त होतो, जवळपास तेच आहे. भक्तिपंथेची जावे भक्त्यामाम अभिजानाती, कसं कळतो? यावान यश्चास्मी तत्वतः, नाही यावान यश्चास्मी तत्वतः, मी जसा आहे जितका आहे वगैरे वगैरे तत्वतः पूर्णपणे मी भक्ताला जाणवून देतो. भक्त्यामाम अभिजानाती. त्याच्यानंतरची जी ओळ आहे ती चरण आहे, ती सुंदर आहे. ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. तदनंतरम, नंतर काय होतं? एकाच वेळी होतं. आपण ज्याला इंग्लिश सायमल्टेनियसली म्हणतो, एकाच वेळी दोन्ही गोष्ट. ततो तदनंतरम, तत्व म्हणजे तदनंतरम, दोनदा आलेलं आहे ते. त्यानंतर तदनंतर, ततो माम त्यानंतर, तत्वतो ज्ञात्वा, किती रिपिटेशन आहे बघा तुम्ही त्याच्यामध्ये. पण काय होतं? विशते तदनंतरम, विशते म्हणजे प्रविष्ट होतो, माझ्याशी एकरूप होतो. कशाने? भक्तीने. इथे भक्ती आपण म्हणजे ज्या प्रकारे नेहमी समजतो तो पण अर्थ आहे, पण विशेष अर्थ आहे तत्वतः. याचा अर्थ असा की खरी भक्ती, खरी भक्ती म्हणजे आपल्याला ती गोष्ट खूप आपली वाटते, अति आपली वाटते. किती अति आपली वाटते? जसं देवावर किती प्रेम केलं जाऊ शकतं त्याला काही सुमार नाही. पण नेहमी प्रल्हादाचं उदाहरण घेतो. ते खरं ती अहेतुक भक्ती आहे. अप्रतिहता म्हटलं आहे नाही, भक्तीचं म्हटलं अप्रतिहता. अप्रतिहता म्हणजे कोणती गोष्ट त्याला थांबवू शकत नाही. अहेतुकी म्हणजे त्यात काहीच उद्देश नसतो. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे ती अप्रतिहता आणि अहेतुक भक्ती. आता ती प्रल्हाद म्हणजे फारच मोठा होता. तो होता छोटा वयाने, परंतु त्याची क्षमता, योग्यता फार मोठी होती. म्हणून आपण प्रल्हादाचं नाव अजूनही घेतो. याचं कारण आहे ती अप्रतिहता आणि अहेतुकी भक्ती आहे. देवावर प्रेम कसं करायचं असतं की नाही, त्या प्रल्हादाच्या चरित्रातून आपल्याला दिसतं आहे. तर इथे आपल्याला सांगतात की त्याच्यामध्ये जितके अडथळे येतातच, की शेवटी काय आपल्याला हे मान्य करावेच लागेल की आपण सामान्य लोक आहोत. हे मान्य करणं शहाणपणाचं आहे. नाही तर आपण काही नसून आपल्याला आपला अहंकार पराकोटीचा वाढतो. कशाने वाढायला झालं काही नाही. आणि तो अहंकारच मग काय म्हणतो? प्रतिहत होतो, बाधक बनतो. म्हणून इथे आपण बघतो आहे की त्याच्याकडे आपण साध्या साध्या गोष्टी असतात, काही खूप कठीण असतात, पण आपल्याला ते माहीत नसल्यामुळे, जसं आपण ते चांगदेवाचं उदाहरण बघतो ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात आहे, खूप खूप त्यांनी तपस्या केली वगैरे, पण काही गोष्टी बाधक बनतात. की आपण सामान्य आहोत याची जाणीव असायला पाहिजे. आपण काही ते वामदेवासारखे काही महान हे नाही आहेत, पण अध्यात्म शास्त्रातला एक नियम आहे. म्हणजे आता मी तुम्हाला ते हे सांगत नाही, त्याची वाक्य वगैरे सांगत नाही, पण एक साधारणतः परंपरेने मांडलेला हा मुद्दा आहे की त्या काळात ते लोक खूप सामर्थ्यवान होते. सतयुग म्हणूया थोड्यासा वेळासाठी. सतयुगामध्ये खूप लोक सामर्थ्यवान आहेत. सामर्थ्य म्हणजे काय? त्यांचं शरीर बलिष्ठ होतं, मन खूप पक्कं होतं, आणि बौद्धिक शक्ती खूप होती, एकाग्रता खूप होती, पावित्र्य होतं मनाचं. आता आपण म्हणते काय राहिलेलं नाही आहे. ते जवळपास तळाला पोचलेलं आहे असं आपण म्हणूया. आता काही राहिलेलं नाही आहे असं म्हणूया. हे जरी खरं असलं मग त्यांना मिळालं, मग आम्हाला कसं मिळणार? हा एक आपल्याकडे लॉजिक तर्क येतो. ते एवढे महान होते म्हणून त्यांना ईश्वर प्राप्ती झाली, आम्ही अतिसामान्य, आम्हाला कसं होणार? हा मुद्दा मनात कोणाची येऊ शकतो. तर तसं नाही आहे की नाही. ते तसे सामर्थ्यवान होते, त्यांना मिळालं, निर्विवाद आहे. पण तुम्ही जशा तसं तुम्हाला मिळेल
की नाही. या मुद्द्याला आपण जास्ती स्पष्ट करू शकतो, त्याला वेगळ्या प्रकारे आपण बघू नंतर कधी. पण साधारणतः हा मुद्दा असतो. असं नाही आहे की त्यांना मिळालं आम्ही अशी आहोत मग आमच्यासाठी नाहीच आहे, असं नाही आहे. ते एक सामर्थ्यवान होते, नाकबूल करता येत नाही, नक्कीच होते. त्यांचं मानसिक बळ, चारित्र्याचं बळ, त्यांची मनशुद्ध होती वगैरे वगैरे, त्यांची इंद्रिय आसक्ती कमी होती, सगळंच ठीक होतं. परंतु आज नसूनसुद्धा आज त्यांना जे मिळालं ते तुम्हालाच मिळणार असं सांगतं. म्हणून इथे फक्त काय करायला पाहिजे, विवेक वैराग्य म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. विवेक वैराग्य म्हणजे काहीतरी असं विषय गोष्टीविषयी तुच्छता या अर्थाने नाही. म्हणून त्याला कर्मयोगांमधला पद्धत कर्मयोग आहे की नाही. तुम्ही सगळं काही करा, फक्त देवाला समर्पण करून करा. आपण सामान्य लोक आहोत की नाही. म्हणून ते सांख्ययोगो पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः नाही. याचा जो फरक आहे, बालाः म्हणजे जे मूढ लोक असतात, लहान मुलांना काही कळत नाही, ज्यांना कळत नाही असेच लोक म्हणतात की सांख्ययोगो पृथक बालाः, कर्मयोग आणि ज्ञानयोग हे वेगळे आहेत, पृथक आहेत, असे ज्यांना समजत नाही असे म्हणतात. कारण वेगळे का नाही आहेत, एकमप्यास्थित सम्यक उभयोर विंदते फलम. तुम्ही कर्मयोगात स्थित व्हा किंवा ज्ञानयोगात व्हा की नाही, एकम अप्यास्थित सम्यक, नीट तुम्ही एक करा दुसरं करा की नाही, उभयोर विंदते फलम, तुम्हाला दोन्हीचं फळ मिळेल. बघा काय सुंदर श्लोक आहे. एकामागून 4-5 श्लोक आहे, 5वा अध्याय आहे संन्यास योग. तुम्हाला कळेल की असं काही नाही आहे की त्यांना झालं आणि तुम्हाला नाही होणार. त्यांना जे मिळतं तेच तुम्हाला मिळेल, पण फक्त ते वेगळ्या प्रकारचं राहील. म्हणून हे विवेक वैराग्य म्हटलं आहे की त्या अर्थाने. आणि आपला जो हे आहे की त्यांना खूप आनंद झालेला आहे. श्रीरामकृष्णांच्या हृदयातील प्रेमप्रवाह आज नुसता उचंबळतो आहे. 6-7 एक्सप्रेशन्स आहेत, प्रत्येक एक्सप्रेशन वाक्यरचना नाही जितक्या प्रकारे सांगता येईल तितक्या प्रकारे त्यांना किती आनंद झालेला आहे. रात्रीचे 8 वाजून गेले तरीसुद्धा प्रेमोन्मत्त होऊन पडवीत एकटेच फिरत आहेत. इतका आनंद झाला आहे माणसाला, इतका आनंद झाला तर तो बसू शकत नाही. बुद्धाचा आहे, भगवान बुद्धाला जेव्हा निर्वाण प्राप्ती झाली त्यावेळी त्या ज्या वटवृक्षाला ते 7 दिवस फेऱ्या मारत होते, असं ते वर्णन आहे. काय असेल ते, त्याचा विस्तार वेगळा असू शकतो. परंतु खूप आनंद झाला की माणूस जसं खूप काहीतरी यश मिळालं, मुलगा खूप परीक्षेत पास झाला किंवा मनासारखं काहीतरी घडलं नाही, इतका आनंद होतो तो चूप बसू शकत नाही. याला फोन करेल, त्याला फोन, तिकडे जाईल इकडे जाईल, सगळ्यांना सांगत सुटेल तो. कारण काय, आनंद प्रचंड झालेला आहे, खूप आनंद झाला आहे. आपल्या अपेक्षेपेक्षा बाहेरचं यश आपल्याला मिळालेलं आहे. उत्तरेकडील मोठ्या पडीत येऊन जोरजोराने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फेऱ्या घालीत आहेत, हे आनंदाचं लक्षण आहे. जोरजोराने मधून जगन्मातेशी कुणास ठाऊक काहीतरी बोलत आहेत. मध्येच एकदम एखाद्या उन्मत्ताप्रमाणे म्हणाले, तू काय करशील ग माझं? तू म्हणजे माया. जगदंबा ज्याच्या पाठीशी त्याचं माया काय वाकडं करणार. श्रीरामकृष्ण काय हेच म्हणत असावेत. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति. ही माया दुर्लंघनीय आहे. आपल्याला कल्पनाच करता येत नाही की आपल्याला ह्या मायेने जे नाही आहे ते दाखवलेलं आहे, जे आहे ते झाकून टाकलेलं आहे. हे थोड्या वेळासाठी आपण जसं मग म्हटलं, आत्ताच म्हटलं की हे जग कसं आहे की अत्यंत क्षणिक आहे. हे समजायला काही जास्ती अकलेची गरज नाही आहे, पण नाही कळत आपल्याला. किती अक्कल असू द्या, अफाट अक्कल असू द्या आपल्याकडे, अफाट बुद्धिमान असो, पण ही गोष्ट तुम्हाला नाही कळणार की नाही कळणार की नाही. धृतराष्ट्र काय कमी बुद्धिमान होता की नाही, दुर्योधन काय कमी बुद्धिमान होता, पण ही गोष्ट कळली नाही, कळतच नाही माणसाला. म्हणून त्याला दुरत्य आहे म्हटलं गीतेमध्ये. ती कळणं शक्य नाही आहे की हे सगळं जग आहे, आपण ज्याच्यात व्यवहार करतो, संपर्कात येतो, ते जग क्षणिक आहे तसं नाही आहे. जसं आपण समजतो तसं ते नाही आहे. त्याला आगापिछा नाही आहे जगाला. नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा. संसार वृक्षाचं ते वर्णन आहे गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये. त्याला आदी नाही आहे, ज्याला अंत नाही आहे, ज्याला मध्य नाही आहे, ती गोष्ट नसतेच. ती आदौ अंतेची अन्ना अस्ति वर्तमानेपि तत्तथा. ज्याला आदी नाही आहे, ज्याला अंत नाही, ती वर्तमानात पण नाही आहे. साधं लॉजिक आहे, पण ते आपल्याला किती बुद्धिमान असो त्याला ते कळणारच नाही. म्हणून ते म्हणे
ती माया त्रिगुणमयी आहे आणि दुरत्य आहे, अतिशय कठीण आहे. मग करणार कोणालाच कळत नाही की नाही. आणि म्हणूनच आपण व्यवहार करतो, जगामध्ये रमतो. नाही तर माणूस जगामध्ये रमलाच नसता की नाही. आपण हरघडी रमतो बघा, आणि ते रमलं नसतं तर आपण जगात जगूच शकलो नसतो. म्हणून देवाची ती कृपाच म्हणायला पाहिजे की आपल्याला सगळ्यांना रमवून ठेवलं आहे जगामध्ये. ज्या गोष्टीमध्ये रमता येत नाही, ज्या गोष्टीमध्ये आनंद घेता येत नाही की नाही, आणि त्या गोष्टीमध्ये आनंद घेतो, रमतो, आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्यात घालवतो की नाही. ही समते ती जशी मायेची ही कृपा, तशी मायेची ती कृपा म्हणायला पाहिजे. नाही सगळ्या लोकांनी एक संधपणे एकत्र आत्महत्या करून टाकली असते. ते जगायचं कशाला? जेव्हा माणसाला कळतं काहीच राहत नाही त्याच्यामध्ये, तेव्हा तो काय करतो? मी जगायचं कशाला त्याला समजत नाही. मी काय जगायचं कशालाचं उत्तर त्याला सापडत नाही. तो काय करतो? आत्महत्या करून टाकतो. त्याचं वय किती कमी असलं तरी आत्महत्या करून टाकतो. असे कितीतरी युवक असतात, वय फार कमी असतं नाही, पण ते काय करतात? आत्महत्या करून टाकतात. त्याला समजत नाही आता करायचं काय जीवनाचं. फ्रस्ट्रेशन म्हणतो, काहीतरी असतं, अविवेक असतो, विचार करत नाही, मोठ्यांशी काही बोलत नाही, मोठ्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. आत्महत्या करणं तर फार सोपी आहे, त्याला किती वेळ लागतो. परंतु ते करण्याआधी इतकं मोठं पाऊल उचलण्यापूर्वी काहीतरी इतरांशी बोलायला पाहिजे. असो, तर इथे हे जे न करणं म्हणून ते म्हटलं आहे श्रीरामकृष्णांनी, जगदंबा ज्याच्या पाठीशी त्याचं माया काय वाकडं करणार. मामेव ये प्रपद्यन्ते, म्हणजे जो मला शरण येतो, आपला अहंकार बाजूला ठेवून, तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. तो पूर्णपणे अहंकार आपला बाजूला ठेवतो की जेव्हा आपण म्हणतो मला काहीतरी कळतं, याचा अर्थ तो अहंकार आहे. मला काहीतरी कळतं, मला कळतं ठीक आहे, पण ज्या गोष्टी कळतात त्या गोष्टी फार काही महत्त्वाच्या नाही आहेत. आध्यात्मिक याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या नाही आहेत. त्या कळल्या काय नाही कळल्या काय की नाही. मला भाजीच्या भाव नीट माहीत नाही, तुम्हाला जास्ती माहीत आहे की नाही. लहान मुलांना हे कळतं, मोबाईल वापरता येतो, त्याच्या आईला वापरता येत नाही. मग तो काय समजतो? माझ्या आईला मोबाईल वापरता येत नाही, मला वापरता येतो. आई मला विचारते हे कसं रे, ते कसं रे. त्याचा अर्थ असा नाही की तिच्या आई त्याच्यापेक्षा म्हणजे हा त्याच्या आईपेक्षा मोठा झालेला आहे. पण असं एक टेक्नॉलॉजी आपल्याला शिकवतं की नाही मला हे कळतं म्हणजे मी इतरांपेक्षा, ज्यांना कळत नाही त्यांच्यापेक्षा मोठा आहे. त्याला म्हणतात अहंकार. तो जेव्हा तुम्ही बाजूला ठेवायची तुमची तयारी असते. अहंकार हा विविध प्रकारे व्यक्त होतो. त्याला ओळखून काढणं आणि त्याला नाहीसं करणं त्याला म्हणतात प्रपत्ती, शरणागती. प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. इकडे म्हटलं आहे माया दुस्तत्यज्य आहे, माया ही दुरत्य आहे. आणि इथे म्हणतात ते एताम मायाम तरंती, ते ह्या आभासी जगापासून ते तरुण जातात. नाही मग त्यांच्या दृष्टीने आभास दिसतच नाही, ते सत्य दिसतं. नाही आपली स्टेज काय आहे? आपल्याला आभास दिसत नाही, खरं वाटतं. विवेक वैराग्य झाल्यानंतर तो आभास दिसायला लागेल, आणि ज्ञान झाल्यानंतर तो आभास पण निघून जाईल. तुम्हाला खरं दिसेल, भगवंत दिसेल, ईशावास्यमिदं सर्वम दिसेल, सगळं जगत ईश्वरमय दिसेल. गॉड इन एव्हरीथिंग स्वामीजी म्हणतात. सर्वानुभूती भगवत दर्शन. तुम्हाला देव सोडून दुसरं काहीच दिसणार नाही आहे. हे एक टोक आहे, दुसरं ते टोक आहे. म्हणून इथे श्रीरामकृष्ण इतके प्रेमोन्मत्त झाले की त्यांना काही सुचत नाही आनंदामुळे. नरेंद्र आलेला आहे वगैरे वगैरे, छान वर्णन आहे ते. हे डेमॉन्स्ट्रेशन लक्षात घ्या, हे प्रात्यक्षिक आहे, सगळे बघत आहेत तिथे उपस्थित लोक आहे. नरेंद्र मास्तर व प्रिय आज रात्री तिथेच राहतील. नरेंद्र राहणार. श्रीरामकृष्णांच्या आनंदाला पारावार नाही. स्वयंपाक होऊन तयार आहे. श्री माताजी नौबतखान्यात राहत असत. त्यांनी पोळ्या, हरभऱ्याच्या डाळीचे वरण, स्वामींना आवडायचं हरभऱ्याच्या डाळीचं वरण. महाराष्ट्रात पिठलं होतं, तिकडे हरभऱ्याची डाळ असते बंगालमध्ये. इत्यादी तयार करून भक्तमंडळी जेवणार म्हणून इकडे पाठवून दिले. भक्तजन अधूनमधून दक्षिणेश्वरी राहत असत. सुरेंद्र म्हणजे सुरेश मित्र महिन्याकाठी काही खर्चास देत. नाही तर खर्च कसा चालणार? ज्यांच्याकडे थोडीफार हे होती देऊ शकत असत ते देत असत. त्याच्यातले सुरेश मित्र. काशीपूरचा खर्च पण बऱ्याच प्रमाणात तेच करायचे. जेवावयाचे तयार झाले आहे. खोलीच्या आग्नेय व्हरांड्यात पाने मांडण्यात आली. म्हणजे आता स्वयंपाक तयार आहे, तो आता पाने मांडण्यात आली. आता थोडासा 2-4 मिनटं वेळ असतो आहे, म्हणजे सगळे जेवायला बसणार आणि मग वाढणार आणि मग जेवण सुरू होणार.
त्याच्यामध्ये थोडासा वेळ आहे आणि थोडासा वेळ असला की आपण गप्पा करतो की आपलं हे आहे, आपण गप्पा करण्यामध्ये आपण माणूस हा गप्पिष्ट असतो की नाही. त्याला विषय मात्र काही चालतात गप्पा करायला. तर त्याला आपण गॉसिपिंग म्हणतो. मौन पाळणं फार कठीण आहे. तोंड बंद ठेवणं फार कठीण आहे. कारण माणसाचं मन तुम्हाला चूप बसू देणार नाही. तुम्ही बोललाल नाही तर आतलं तुमचं मन आतल्या आत बोलेल. म्हणजे खरं मौन पाळणं कठीण आहे. आता हे काय झालं आहे, खोलीच्या पूर्वेकडील दरवाजाजवळ नरेंद्रादी मंडळी गप्पा गोष्टी करीत आहेत. तुम्ही सर्वांनी दक्षिणेश्वरचं श्रीरामकृष्णाची खोली बघितली आहेत. त्याच्यामध्ये इकडे पडवी आहेत, म्हणजे उत्तरेकडे त्याच्यामध्ये दरवाजा आहे उत्तरेकडच्या पडवीत जायला. त्या दरवाज्यात उभे राहून, कारण थोडा 5 मिनटं वेळ आहे सगळी तयारी व्हायला, तर ती गप्पा गोष्टी करीत आहेत. नरेंद्रादी मंडळी गप्पा गोष्टी करीत आहेत. गप्पा गोष्टी म्हणजे त्याला विशेष लागतो असं नाही, कोणत्याही विषयावर गप्पा गोष्टी होऊ शकतात. आता गप्पा गोष्टी काय आहेत आपण हे बघतो आहोत. नरेंद्र म्हणतात, आजकालचे विद्यार्थी कसे काय वाटतात आपल्याला. नेहमीचा विषय आहे त्या काळातला. म्हणजे जवळपास 1883-84ची गोष्ट आहे. 100 वर्ष होऊन गेले, 125 वर्ष होतील. विद्यार्थी जसे असतात तसेच असतात. आजकालचे विद्यार्थी, आजकालचे म्हणजे त्या काळातले आजकालचे, कसे काय वाटतात आपल्याला. मास्तर म्हणतात तसे वाईट नाहीत, पण त्यांना धर्मशिक्षण मात्र मुळीच मिळत नाही. धर्मशिक्षण म्हणजे चारित्र्याचं शिक्षण की नाही. विद्यार्थ्यांनी चारित्र्यवान व्हायला पाहिजे. त्यांच्या दृष्टीने चारित्र्य संवर्धन ही सर्वात सारवात गोष्ट आहे. विद्यार्थी जीवनाचं सार म्हणजे त्यांनी चारित्र्यवान होणं, बलवान होणं शरीरानी, मनानी, चारित्र्यानी, आणि अर्थात चांगले विचार, आचार किंवा आपण ज्याला अध्यात्माच्या दृष्टीने त्यांनी चारित्र्यवान होणं. पण तसं काही मात्र मुळीच मिळत नाही. आज धर्मशिक्षण मिळालं नाही तर मुलं चारित्र्यवान होतील कसे. चारित्र्यवान झालं नाही म्हणजे दुसरंच काहीतरी उलटंच काहीतरी घडेल. नरेंद्र म्हणतात, माझ्या स्वतःच्या नजरेला जे काही आलं, नजरेला म्हणजे त्यांना जे जाणवलं, त्यांना जे दिसलं, त्यावरून तर वाटलं की सारा अधःपात होत आहे. आता काय म्हणणार, त्या काळात स्वामीसुद्धा अधःपात होतो आहे. आता आजच्या काळात काय आणखी किती अधःपात होणार आहे की नाही. बिड्या फुंकणं, अचकट विचकट थट्टा, छान छोक, शाळेतून पळून जाणं वगैरे सर्रास सगळीकडे आढळून येतं. हे तर काय भलभलत्या जागी देखील जाताना पाहिलं आहे. आता असं वाटतं की मास्तर माशे स्वामीजी आत्ताच बोलतात आहे. आजची परिस्थितीचं वर्णन अगदी असंच आहे. आणि 1000 वर्षांनी सॉक्रेटिसच्या काळातसुद्धा असंच वर्णन होतं आहे की नाही. तुम्ही जुने रेकॉर्ड्स बघितले की जुने पुस्तक बघितले, तसंच वर्णन आहे. विद्यार्थी असे असायला पाहिजे, तर दुसरेच काहीतरी असतं. त्याचं अतिशय सुंदर वर्णन की जसं तसं वर्णन इथे दिलेलं आहे. पुन्हा वाचतो मी. स्वामीजी म्हणतात, नरेंद्र म्हणतात, माझ्या स्वतःच्या नजरेला जे काही आलं त्यावरून तर वाटतं की सारा अधःपात होत आहे. बिड्या फुंकणं, याच्यात थोडंसं आपण आज मद्यपान पण टाकूया. अचकट विचकट थट्टा, पण त्यावेळी नव्हतं असं नाही, त्यावेळी असेल. छान छोक, शाळेतून पळून जाणं वगैरे सर्रास सगळीचकडे आढळून येतं. खूप कॉमन आहे या अर्थाने. त्यात काय असं विशेष काही हे कसं काय आश्चर्य वाटण्याची गरज नाही आहे. हे तर काय भलभलत्या जागी देखील जाताना पाहिलं आहे. आता त्याच्यात काही जास्ती कॉमेंट करण्याची गरज नाही. मास्तर म्हणतात, आता त्यांचं विचार बघा, पण आम्ही शिकत असू त्यावेळी तरी हे असले थेर कधी पाहिलेही नाहीत की कधी ऐकलेही नाहीत. म्हणजे आमच्या काळी नव्हतं, आपण म्हणतो ना आमच्या काळी नव्हतं, ते तुमच्या काळी होतं, त्याच्या आधी होतं, त्याच्या आधी ते सगळं तसंच होतं आहे की नाही. असा काळ नव्हता की ज्यावेळी नव्हतं आहे की नाही. जे आज आहे म्हणजे आपण म्हणतो ना त्या काळात छान होतं त्यामुळे आम्ही चांगले होतो. आता वाईट काळ वाईट आलं, कलियुग आलं. कलियुगवर काही नाही, ते कलियुग नेहमीच असतं. माणसाची मनं तशीच असतात, वयाप्रमाणे माणूस तो वागतो. जर नीट आपण त्याला मार्गदर्शन मिळालं नाही, वळण मिळालं नाही, किंवा आपण त्याला म्हणतो आपल्यासमोर काहीतरी मोठ्या गोष्टी किंवा महान गोष्टी किंवा अशा शुद्ध गोष्टी, पवित्र गोष्टी दिसल्या नाही, तर असंच होतं. त्यात काही मग नरेंद्र म्हणतात, आपण बहुधा त्यांच्यात तितकेसे मिसळत नसाल. तुम्हाला काय का माहीत नाही आहे, कारण तुम्ही ते मिसळले तुम्हाला माहीत नाही आहे. आणि आपल्याला जर संपर्कात आले तर आपल्याला कळतं की आजचा युवक कसा आहे, विद्यार्थी कसे आहेत. मी आत्ताच इथे MITमध्ये गेलो होतो, एक 4 दिवस झाले. ते MBAचे विद्यार्थी होते, पहिल्या त्यांचं सुरू होतं आहे, ते बोलावलं होतं.
तर ते सगळेच होते, त्यांचे डीन होते वगैरे सगळेच होते. तर ते सुरुवात त्यांनी केली गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, नंतर ते या ब्रह्मा च्युतशंकर, शारदेची प्रार्थना आहे, सरस्वतीची प्रार्थना आहे वगैरे वगैरे. मग सगळेजण बोलले, सगळेजण चारित्र्याशीच बोलत होते. तर मी आपल्या पद्धतीने बोललो. म्हणजे काय, सगळ्यांना कळलेलं आहे की आपण काही केलं आणि चारित्र्य संबंधनासाठी काही केलं सगळं बेकार जातं, सगळंच फेल होतं. त्याची गरज म्हणजे कसे, जसे पेरेंट्स हादरतात, शिक्षक हादरतात, संस्था हादरतात, कळतं नाही ते करायचं काय की नाही. युवकांना तुम्ही वळण कसं द्यायचं हे कोणालाच कळत नाही आहे. आपल्याकडे इथे हे होतं, युवकांचं विद्यार्थ्यांचं हे होतं, समर कॅम्प्स होतात. ते मुलांना काय करायचं आईवडिलांना कळतच नाही. कारण काय, त्या वयाप्रमाणे त्यांच्या त्या सगळ्या प्रवृत्ती वाढतात आणि त्यांना तुम्ही सांगून ते ऐकत नाहीत. कारण काय, त्यांचा अहंकार अगदी टोकाचा असतो. पण आम्ही शिकत असू त्यावेळी तरी हे असले थेर कधी पाहिले नाहीत की कधी ऐकलेही नाहीत की नाही. ते आहेत, थेर म्हटलं आहे ते, आहे की नाही. थेर शब्द मराठीमध्ये आताही आहे. नरेंद्र, आपण बहुधा त्यांच्यात तितकेसे मिसळत नसाल. असं देखील बघितलं आहे की वाईट चालीची माणसं त्यांना नाव घेऊन बोलवत आहेत. कधी मेतकूट जमलं कोण जाणे की नाही. इतकं सुंदर वर्णन आहे की याच्यावर जास्ती काही आपल्याला भाष्य करायची गरज नाही. मास्तर म्हणत काय आश्चर्य तरी, काही आश्चर्य वगैरे काही नाही आहे. ते म्हटलं काय आश्चर्य तरी. नरेंद्र म्हणतात, अनेकांचं पाऊल वाकडं पडलेलं ठाऊक आहे मला. शाळेतील अधिकारी वर्ग म्हणजे शिक्षक आणि मुख्याध्यापक, ते अधिकारी वर्ग, आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पालक या बाबतीत लक्ष घालतील तर बरे. नाही किती सुंदर आलं आहे बघा. आज दोघंजणं कोणी एक जबाबदार व्यक्ती जी चर्चा करेल ना ती तशीच चर्चा ती आहे. अगदी तंतोतंत वर्णन आहे. आता पुढचं बघा. असल्या प्रकारच्या गप्पा चालल्या आहेत. एवढ्यात श्रीरामकृष्ण आपल्या खोलीतून त्यांच्याजवळ येऊन हसत हसत म्हणाले. खोलीत बसले श्रीरामकृष्ण आले तिथे. काय चाललं आहे तुमच्या गप्पा? काय रे, कसल्या गप्पा चालल्या आहेत तुमच्या? नरेंद्रांनी सांगितलं, उत्तर दिलं, ह्यांच्याबरोबर शाळांसंबंधी बोलणं चाललं होतं. हे शाळेतलं बरं, कॉलेजचं नाही आहे. कॉलेजचं आणखीच बरंच त्याची सुधारित आवृत्ती आहे. आजकालच्या विद्यार्थ्यांचं चारित्र्य मोठं काही असावं तसं नसतं. आणि काही आणखी थोडंफार वर्णन केलं त्यांनी. हे सारं थोडं बहुत ऐकून घेऊन श्रीरामकृष्ण जरा गंभीरपणेच मास्तरांना म्हणतात. हे जसं वर्णन आहे तसं नरेंद्रांनी सांगितलं की असं 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 आजकाल विद्यार्थी असे वागतात तसे वागतात वगैरे सांगितलं. तर श्रीरामकृष्ण जरा गंभीर झाले आणि त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि मग ते मास्तरांना म्हणतात. श्रीरामकृष्ण जरा गंभीरपणेच मास्तरांना म्हणतात, या असल्या गप्पा गोष्टी ठीक नव्हेत. एका ईश्वराविषयी बोलणं सोडून बाकी सारं भाषण व्यर्थ बडबडच. ह्याच्या परीस वडील तुम्ही जाणते आहात. असली चर्चा सुरू होऊ देणं तुम्हाला उचित नव्हतं. त्यावेळी नरेंद्रांचं वय होतं 19-20 आणि मास्तरांचं वय होतं 27-28. 7-8 वर्षांपेक्षा मास्तर वडील होते नरेंद्रांच्या. आता याच्या चर्चेमध्ये काय चुकीचं आहे? काहीच चुकीचं नाही. कारण आपण जेव्हा चर्चा करतो त्या चर्चेने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. पुस्तक वाचून कळतात, परिस्थिती कळते, ऐकून कळते, चर्चा करून कळते. हे माहिती मिळण्याचे अनेक माध्यमं आहेत. तर चर्चा करण्यात आता वेळ आहे 5-10 मिनटं. तेवढ्या वेळात आपण चर्चा करतो, काहीतरी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतो की जेणेकरून आपल्याला कळावं. नॉलेज इज पॉवर. ज्ञान ही बल असतं, शक्ती असते ज्ञानामध्ये, माहितीमध्ये बल असतं. त्यांनी आपण सावध होतो. परंतु श्रीरामकृष्णांच्या पक्षी मात्र बाब दुसरीच आहे. ते म्हणतात, आता खरं म्हणजे दोघेजण गप्पा मारतात आहे. कोण? नरेंद्र आणि मास्तर महाशय. ते म्हणतात तुम्ही त्याच्यापेक्षा वडील आहात, म्हणजे मोठे आहात, तुम्ही जाणते आहात. आता का ते जाणते का नरेंद्र जाणते नाही आहे की नाही? नरेंद्राने बरंच कळतं, मास्तरांनी बरंच कळतं. असली चर्चा सुरू होऊ देणं तुम्हाला उचित नव्हतं. म्हणजे सगळा हा रोख आहे मास्तर महाशयांकडे. त्यांचा दोष देतात आहे. आता तिथे दोघे जवळच आहे बघा, नरेंद्र तिथंच आहे, मास्तर महाशय. खरं म्हणजे दोघांनी म्हणायला पाहिजे, कारण चूक दोघांची एकाच वेळी झालेली आहे. असेल चूक तर,
आहे की नाही. म्हणजे श्रीरामकृष्ण दृष्टीने ते चूक आहे. मग दोघांनी म्हणायला पाहिजे. पण आता नरेंद्रला कसं म्हणणार? नरेंद्रचा फार आवडता आहे तो, म्हणून ते मास्तरांकडे म्हणतात आहे की नाही. तसं म्हणतात ना, लेकी बोले सुने लागे. ते बोलायचं असतं लेकीला, सुनेला बोलायचं असतं. लेकीला बोललं की सुनेला ऐकू येतं आणि ते सगळं तिकडे तिला कळतं की आपल्यासाठीच आहे, लेकीलासाठी नाही येते. आणि म्हणून या असल्या गप्पा गोष्टी ठीक नव्हेत. एका ईश्वराविषयी बोलणं सोडून सारं भाषण व्यर्थ बडबडच. अन्या वाचो विमुंचत. मुंडकोपनिषद म्हणतं की तमेकम जानथ आत्मानम अन्या वाचो विमुंचत. तम एकम आत्मानम जानथ. त्या एका आत्म्याला जाणा. बाकी सगळं काय व्यर्थ आहे, नुसती बडबड आहे. मग आता त्या एका आत्म्याला जाणा, बाकी सगळं बडबड आहे. आपण तर ती करतो, सतत गप्पा हाणतो की नाही. किती गप्पा मारायच्या आणि किती नाही याचा आपल्याला काही बेसुमार धरबंध नसतो की नाही. मग त्याचं काय आहे ते तर आपल्याला सोडवत नाही. तोच आपला विरंगुळा असतो. आपल्याला वेळ घालवण्याचं एक साधन असतं. म्हणून अशा समारंभ, सोशल गॅदरिंग होतात ना, समारंभ होतात, त्यावेळी इतका गोंगाट असतो. आमच्या त्या खोल्यांच्या मागे ते मुसलमानांचं हे आहे, मॅरेज हॉल आहे नाही, प्रचंड गोंगाट असतो. प्रत्येकजण बोलत असतो. लहानांपासून सगळेजण बोलत असतात. बोलण्याचा एकत्रित आवाज इतका गोंगाट असतो. कारण काय, कोणी चूप राहत नाही. नुसतं बोलणं 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 बोलणं, प्रचंड गोंगाट असतो. हा विरंगुळ आहे, हा बोलण्याचा विरंगुळ आहे. कारण काय, आपण ताणात असतो, बोलले की आपलं मन मोकळं होतं. तर बोलण्याचे विषय योग्य आहेत की अयोग्य हा भाग वेगळा. पण बोलल्यामुळे आपल्या आपणच तो ताण आपल्या आत घेतलेला असतो, आपण तो मोकळा करतो, व्यक्त करतो. त्याच्यामुळे आपल्याला हलकं वाटतं. चला आपण बोलून टाकलं त्याच्यामुळे आपल्याला. आणि शेवटी काय, जसं खाण्यामुळे आपल्याला बराच आनंद होतो, तसं बोलल्यामुळे सुद्धा आपल्याला खूप आनंद होतो. आणि आनंदाच्या मागे आपलं मन नेहमीच धावत असतं. पण हा काय आहे, वेस्ट ऑफ टाईम आहे की तुम्ही तुमच्या मनाची शक्ती व्यर्थ खर्च करता. त्याला स्वामीजीने म्हटलं आहे डिसिपेशन ऑफ एनर्जी. तुमची शक्ती आहे बोलल्या तुम्ही व्यर्थ घालवता. ती शक्ती तुम्ही योग्य त्या दिशेने, योग्य त्या प्रकारे त्याचा वापर करू शकता. जर तुम्ही शक्ती वाया घालवली तर ती नष्ट होते. मग तुमच्या योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या प्रसंगी, योग्य त्या कारणी लावायला तुमच्या शक्ती नाही आहे. तुम्ही मोबाईल जर व्यर्थ वापरला तर तुमची बॅटरी डिस्चार्ज होईल आहे की नाही. मग काय, तुम्हाला जेव्हा त्याची गरज आहे तेव्हा तुम्हाला दिसतं, अरे बॅटरी तर डिस्चार्ज झाली, आपल्याला फोन नाही करता येत. आवश्यक तो फोन करायचा आहे पण करता येत नाही आहे. आपली मनाची बॅटरी सतत डिस्चार्ज होत राहते. म्हणून ते मास्तर चांगलेच वरमले, नरेंद्रादी मंडळी चुपचाप बसून राहिली. चूक झाली आहे पण त्याच्या लक्षात आली चूक होते म्हणून. ही गोष्ट किंवा चर्चा काही चुकीची नाही आहे, परंतु हे लक्षात आलं पाहिजे, ही चूक झाली, ही चूक आहे, बरोबर नाही आहे. हे टाळा, आणखी टाळा. करता 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 तुम्हाला आज काही जमत नाही आहे, 5% जमेल, 10% जमेल, तुम्हाला कळेल अरे याला काही अर्थ नाही आहे, गप्पांना काही अर्थ नाही आहे. असं करता करता जो तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं, ओळखता आलं की काय व्यर्थ आहे, काय कामाचं आहे. म्हणून ते म्हटलं आहे अन्या वाचो विमुंचत. वाचा म्हणजे बोलणं, बडबड आहे ती की नाही. विमुंचत म्हणजे व्यर्थ आहे, बिनकामाचं आहे, त्याचा मला काही फायदा होणार नाही, नुकसानच होईल आहे. मास्तर चांगलेच वरमले, तर थोडंसं वरमलं हा शब्द मराठीत आहे, क्रियापद आहे. नरेंद्रांनी म्हणजे चुपचाप बसून राहिली, कोणी आर्ग्युमेंट नाही केलं. आपण आर्ग्युमेंट करू शकतो, हे फार आवश्यक आहे, चर्चा फार आवश्यक आहे, आम्हाला कळणार कसं वगैरे. त्यांना कळलं की चूक काय, नेमकी कुठे चूक झाली आणि कशी चूक झाली, त्यांना ते कळलं. चुपचाप राहिले. आपली चूक झाली म्हणजे काय होईल, याच्या पुढे तशी चूक होणार नाही असं नाही. शेवटी आपण माणसं आहोत, साधारण माणसं आहोत, दुर्बल माणसं आहोत की नाही. पुन्हा चूक होईल, पुन्हा. पण ही चूक आहे, अशा प्रकारची चूक होते, हे टाळायला पाहिजे, टाळायला पाहिजे. असं मनात येता येता अशी वेळ येऊ शकते की आपण त्या चुका करणं कमी करतो किंवा बंद करतो. एकदम होत नाही. तर सामान्य माणसात महान माणसात फरक काय आहे. महान माणसं पटकन करून टाकतात. हां, कांदा एक तोंडात टाकला आणि फेकून दिला, संपलं. श्रीरामकृष्ण म्हटलं माती टाका, टाका माती, म्हणजे माती म्हणजे टाका. पैसे आणि माती, सोनं आणि माती एकच आहे. समलोष्टाश्म कांचन, हा गीतेत म्हटलं आहे.
लोष्ट म्हणजे ढेकूळ, कांचन सोनं आणि दगड, अश्म म्हणजे दगड, हे सगळं सम आहे गीतेमध्ये म्हटलं आहे. पण आपल्या दृष्टीने मातीचं ढेकूळ, सोनं आणि दगड यात बराच फरक आहे की नाही. परंतु असं ऐकता ऐकता, विचार करता करता, अंतर्मन विचार करतं, बाह्यमन विचार करतं, असं करता 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 ते काही सोनं आणि दगड एक होणार नाही आहे, पण त्याच्याविषयी प्रचंड आसक्ती जी आहे आपली की नाही, ती मात्र कमी होऊन जाईल हळूहळू होता होता होता. मग त्याला म्हणतात विवेक वैराग्य की नाही. म्हणजे एक गोष्ट तशीच आहे, आपण बदलतो, गोष्टी नाही बदलणार, जग नाही बदल, जग पद्धत झालं, आपलं मन बदलतं आहे. आणि आपलं मन बदलल्यानंतर मग आपली हळूहळू ती अध्यात्माकडे, आत्मदर्शन होण्याकडे ती वाटचाल होते की नाही. तम एकम एवम आत्मानम जानत आत्मानम, त्या एका आत्म्यालाच जाणा. त्या आत्म्याला जाणलं तर तुम्ही शहाणे आहात. सबुद्धिमान मनुष्येषु, गीता म्हणते, मनुष्यांमध्ये तो मनुष्य बुद्धिमान आहे. त्याला आधी काय करायचं, नंतर काय करायचं, ताबडतोब काय करायचं, थोडं नंतर केलं चालतं, हे हा जो विवेक आहे, हा जी अक्कल आहे त्याला असते की नाही. सामान्य माणसाला ती अक्कल असते की भाई कोणती गोष्ट करतो, त्याला काही प्लॅनिंग नाही आहे, काही विचार नाही आहे, काही नाही आहे, त्याला फक्त जगायचं आहे, सुखाने जगायचं आहे, कम्फर्टेबल जगायचं आहे, एवढंच त्याचा माफक त्याचा आदर्श असतो. हे म्हणजे काहीच नाही आहे की नाही. हे जरूर करायला पाहिजे, हे फार आवश्यक आहे. हे पण एवढं पण करू शकलो नाही तर मग काय, हे जरूर करा, परंतु हे म्हणजे काहीच नव्हे, याच्या पलीकडे कितीतरी आहे जे आपण प्राप्त करू शकतो की नाही. त्यालाच म्हटलं आहे आदर्श आहे. तम एकम जानथ आत्मानम, त्या एका आत्म्यालाच जाणून घ्या, त्यालाच म्हटलं आहे जीवनाचं सार, भक्तीच जीवनाचं सार. त्या आत्म्यावर प्रेम करा नाही. बाकी सर्व म्हणजे काय काय विवेक वैराग्य आपोआप येईल आहे. आणि ते न करता आपण जर अन्य गोष्टींकडे विमुंचत, अन्य म्हणजे इतर गोष्टींकडे जर आपण लक्ष घातलं प्रमाणापेक्षा अधिक, तर काय होईल आहे, आपली वाटचाल हळू होईल आहे, आपली प्रगती स्लो होऊन जाईल आहे. पण ठीक आहे, प्रयत्न करत राहायला पाहिजे. आणि शेवटी काय, देव सगळं जे उरलेलं आहे, जे आपल्याला जमलं नाही आहे, ते सगळं जमवून देतो. त्यालाच म्हटलं आहे शरण जा, मामेव ये प्रपद्यन्ते. काहीच जमत नाही, देवाला शरण जा, तो सगळं करून देतो. पुढच्या प्रवचनामध्ये आपण बघूया या नंतरचा विषय. ओम जनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.